नमस्कार. राजमुद्रा ऑनलाईनच्या आपल्या या ट्रस्टेड ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपण सप्तपदीची ही सिरीज घेतोय. उद्देश हा आहे की जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना अभ्यास कसा करावा नेमकी ही प्रक्रिया लक्षात यावी. जुने विद्यार्थी आहेत त्यांना त्यांच्या चुका शोधून सुधारण्यासाठी वाव मिळावा. तर आज याचं चौथं पद. त्या अगोदर तुम्ही लोकांनी हे जो प्रचंड प्रतिसाद दिला त्याबद्दल परत एकदा तुमचे आभार. राईट, थँक्यू फ्रेंड्स. आता आजचा मुद्दा आहे दर्जेदार पुस्तके आणि नोट्स. एक शब्द खास करून वापरला, दर्जेदार, क्वालिटी बुक्स अँड नोट्स. आणि हा तुमच्यापैकीच कोणीतरी सुचवलं की सर नोट्स कशा काढायच्या याच्यावर एक सेशन घ्या, म्हणून आपण ते वेगळं घेऊया. बरोबर. आता ही सप्तपदीतलं चौथं पद. पहिलं अभ्यासक्रम, सेकंड क्वेश्चन पेपर, थर्ड स्टेट बोर्ड, चौथं क्वालिटी बुक्स. बघा इथं एक वेगळा मुद्दा मी तुम्हाला सांगतो. पोरांनो, स्पर्धा परीक्षांमध्ये आपण जेव्हा उतरतो ना, तसा हा गंभीर मुद्दा आहे. जेव्हा आपण उतरतो, आता मला सांगा ना, IAS, IPS, डेप्युटी कलेक्टर, DYSP पद कोणाला नको? प्रत्येकाला हवी. आपण कुठून तरी मोटिवेट होतो, काहीतरी करतो आणि म्हणतो मला हे व्हायचं, हे व्हायचं म्हणतो. पण तो प्रवास कसा आहे हे समजून न घेता बरेच विद्यार्थी मित्र असे आहेत ना की त्यांना तर असं वाटतं 2-3 पुस्तकं सहज वापरले तर आपण झटकन अधिकारी होऊन जाऊ. असं होत नाही पोरांनो. जोश के साथ साथ होश भी चाहिए. जोश के साथ साथ होश भी चाहिए. हे एक वाक्य लक्षात ठेवा. सेकंड वाक्य, मला सांगा, तुम्हाला डेप्युटी कलेक्टर व्हायचं, DYSP व्हायचं, तहसीलदार व्हायचं, गट विकास अधिकारी व्हायचं, काय असो, तर हे एवढ्या मोठ्या पदावर तुम्ही सहज जाल का? भावनेच्या भरात, भावनेच्या बळावर नाही. कष्ट करावे लागतील ना. दुसरी एक गोष्ट, 1-2 पुस्तकं वाचून होईल का हे? साधे सुधे बाजार, काही पोरं माझ्याकडे पुस्तक घेऊन येत, 1-2 पुस्तक घेऊन येत, सर माझ्याकडे पुस्तक आहे. मला भेटायला येणाऱ्या माणसाला मी सगळ्यात पहिले काय आणायला सांगत असेल तर पुस्तकांची यादी. पुस्तकांची यादी सांगतो का? लक्षात येतं ना की बाबा नेमकं कुठपर्यंत अभ्यास झालाय दादाचा भाऊचा. तर ही गोष्ट लक्षात घ्या, सहज काही मिळणार नाही प्रो. एक छान एक्झाम्पल आहे, जर तुम्हाला पैलवान व्हायचं असेल, राईट, तर त्याच्यासाठी खुराक पाहिजे ना. हे साधं सुद्धा आपलं दररोजचे हे खाऊन पैलवान होईल का माणूस? नाही होणार. त्याच्यासाठी मस्ट हॅव क्वालिटी फूड. जसं पैलवान होण्यासाठी क्वालिटी फूड लागतं, तसं स्पर्धा परीक्षांमध्ये चांगलं पद मिळवण्यासाठी क्वालिटी बुक्स मधून अभ्यास करायला पाहिजे. आय होप यू अंडरस्टँड. लेट अस मूव्ह. साधारणतः पोरांनो 3 प्रकारची पुस्तकं उपलब्ध आहेत. मी एकदम समजावून सांगतो हा भाग सगळा तुम्हाला. 3-4 प्रकारची पुस्तकं आहेत. एक, समजा बिपिन चंद्र सरांचं इतिहास, लक्ष्मीकांत सरांचं पॉलिटी, हा एक वर्गवाद. 2 माझ्यासारख्या काही शिक्षकांनी लिहिलेले पुस्तक आहे. बरोबर, शिक्षकांनी लिहिलेले किंवा काही यशवंत विद्यार्थ्यांनी लिहिलेले पुस्तक आहे. दुसरी वर्गवारी. तिसरी वर्गवारी, अशा अनेक पुस्तकं आहेत, अनेक लोकांची पुस्तकं आहेत
जे या स्पर्धा परीक्षांच्या प्रक्रियेशी कधी संबंधित नव्हते, यश अपयश कधी पाहिले नाही, असे बरेच पुस्तकही आले बघा. तर हा तिसरा प्रकार सहज उपलब्ध असतो, पण सर्वात घात. शिक्षक किंवा यशवंतांनी लिहिलेले पुस्तक इथं जास्त विद्यार्थी मित्र फोकस करताना आढळून येतं. तुम्ही ते पुस्तक नक्की वापरा, पण ही गोष्ट लक्षात घ्या, मी काय बोललो, 3 प्रकारच्या पुस्तकामध्ये जो तिसरा प्रकार होता तो नाही वापरायचा. दुसरा प्रकार, शिक्षकांनी जी पुस्तकं किंवा काही यशवंतांनी लिहिलेली पुस्तकं आहेत ती वापरा, पण कधी ते सांगतो मी तुम्हाला, 1 मिनिट हा. आणि पहिला प्रकार आहे तो अभ्यासक, जसं मी तुम्हाला बोललो, बिपिनचंद्र सर, ग्रोवर, लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक वगैरे, ते अभ्यासकांची पुस्तकं, बरोबर. तर तुम्ही काय करा, या पुस्तकातून अभ्यास करा, याच्यातून रिव्हिजन करा, आणि हे वापरूच नका. लक्षात येते का? अभ्यासकांनी लिहिलेली पुस्तकं अभ्यासासाठी वापरली पाहिजे, बिकॉज विषय समजण्यासाठी ते अत्यंत महत्वाचं आहे. शिक्षक किंवा यशवंतांनी लिहिलेल्या पुस्तकातून तुम्ही रिव्हिजन करू शकता, काही प्रॉब्लेम नाही, पण या तुमचा पायाभूत आधार आहे हा असायला पाहिजे. पण सध्या विद्यार्थी मित्रांचा कल कोणीकडे आहे, जे इझी अवेलेबल होते ते. पण पोरांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, की जर तुम्हाला डेप्युटी कलेक्टर डिवाइस कोणतंही चांगलं पद मिळवायचं असेल, यश मिळवायचं असेल ना, तर तुम्हाला हा जो तुमचा सद्यस्थितीचा कल आहे ना, की सहज मिळेल, हे 2-4 पुस्तकं वाचले तर मिळेल, तसं होणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला कोणता मुद्दा इथं महत्वाचा आहे, खुराक, क्वालिटी फूड, हे लक्षात घ्या. क्वालिटी फूड, एका विषयासाठी 1 किंवा 2 पुस्तकं महत्वाची आहे अभ्यास करण्यासाठी. रिव्हिजन साठी तर भरपूर आहे, तुम्हाला माहिती आहे, बरोबर. मग या पुस्तकांची यादी आपण अभ्यास ते अधिकारी या आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा दिलेली आहे, किंवा मनोहर भोळे ऑफिशियल या टेलिग्राम चॅनलला सुद्धा आपण ती यादी फ्रिक्वेंटली टाकत असतो, तुम्हाला हवी असली तर, बरोबर. कमिंग टू आवर पॉइंट, विद्यार्थी मित्रांचा कल काय आहे बघा. विद्यार्थी मित्रांचा कल काय आहे, तर अभ्यासकांचं साहित्य थोडस दुर्लक्षित होते, तिथं लक्ष द्यायला पाहिजे. अभ्यास साहित्याची सहज उपलब्धता आहे, त्याच्यामुळे विद्यार्थी मित्र इथं थोडस कन्फ्यूज झाल्यासारखं वाटतं. पण सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, ते म्हणजे खुराकाचं महत्व. मस्ट हॅव इट. क्वालिटी फूड, मी काय बोललो, तुम्हाला जर डेप्युटी कलेक्टर डिवाइस पिवायचा असेल तर तुम्हाला क्वालिटी साहित्य वापरावं लागेल. मग खूप पुस्तकं वापरायची का नाही, एका विषयासाठी 1 किंवा 2 पुस्तकं, राईट. पुढचा मुद्दा हे बघा, हे इथं मी तुम्हाला 3 प्रकार सांगितले होते ना, त्याच्यातले 2 इथं लिहिले, राईट. तिसरा एक सांगितलं होतं की बाबा बऱ्याचदा परीक्षा प्रक्रियेची संबंधित नसून सुद्धा अनेक जणांची आलीच, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, पण तुम्ही इथून अभ्यास कर. विषय समजावून घेण्यासाठी त्याला पहिली पसंती द्या, हे सेकंड पसंती द्या तुम्ही. हे कशासाठी, इट्स फॉर रिव्हिजन अँड दिस इज फॉर अंडरस्टँडिंग. अंडरस्टँडिंग द सब्जेक्ट, राईट. लक्षात आलं. म्हणून अभ्यास याच्यात, रिव्हिजन याच्यात. तुम्ही एक गोष्ट कायम लक्षात घ्या पोरो, जर तुम्हाला विषय समजला नाही तर ही प्रक्रिया खूपच अवघड होऊन बसेल, खूपच अवघड होऊन बसेल जर विषय समजला नाही तर. त्याच्यामुळं पहिले जरा मोठे वाटले तरी चालेल. आता समजा मी पॉलिटीसाठी लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक सांगतो, मराठीत आहे ना, तुम्हाला तर माहिती. तर पोरं म्हणतो सर एवढं मोठं पुस्तक ते कधी वाचायचं. मी बिपिन चंद्र सरांचं हिस्ट्रीसाठी पुस्तक सांगतो, पोरं मध्ये याची काय गरज आहे. अरे पोरांनो, आता कंबाईनला एक प्रश्न आला होता, कंबाईन ग्रुप सी ला, सॉरी ग्रुप सी ला,
तो प्रश्न राष्ट्रीय शिक्षण परिषदेच्या स्थापनेचा प्रश्न बिपिनचंद्र सरांच्या स्वदेशी चळवळीच्या टॉपिकचा होता. चांगल्या साहित्याला अजिबात पर्याय नाही. बरेच थोडे पुस्तक मोठे वाटते की विद्यार्थी मित्रांना काय वाटतं याच्यात वेळ जातो. पुरांनो 1-1.5 वर्षाचा वेळ अभ्यासासाठी लागतच असतो. हे 1-1.5 वर्ष जर तुम्ही नाही दिलं तर मग पुढे वर्षानुवर्ष जातात. त्याच्यामुळे वेळीच सजग व्हा, अभ्यास व्यवस्थित समजून घेऊन करा, क्वालिटी बुक्स वापरा. राईट. याची यादी जसं मी बोललो आपल्या अभ्यास ते अधिकारी पुस्तकामध्ये आहे. शिवाय आपल्या मनोहर भोळे ऑफिशियल टेलिग्राम चॅनलवर सुद्धा आहे. क्लिअर. एक सूत्र खूपच महत्वाचं. काल जेव्हा आपला एक भाग टाकला तेव्हा एका गर्ल स्टुडंटने मला मेसेज केला, सर तुम्ही सांगताय हे मुद्दे सगळेजण फॉलो करतात. बघा त्यांनी आता अभ्यास सुरू करायचंय, त्यांना अभ्यास सुरू करायचा आहे, पण त्यांनी मेसेज केला सर तुम्ही सांगताय हे मुद्दे बरेच विद्यार्थी फॉलो करतात, मग यश का मिळत नाही. मी बोललो पहिले तुम्ही अभ्यास करा, या बाकीच्या गोष्टी नंतर है ना. एकदम काही मिळत नाही पुरव. या प्रक्रियेमध्ये 1-2 वर्षाचा वेळ द्यावा लागतो. ग्रॅज्युएशनला आपण 2-3 वर्ष देतोच ना. ही तर आपल्या आयुष्य निर्मितीची प्रक्रिया आहे. कमिंग टू आवर पॉइंट, सूत्र काय, मिनिमम बुक्स. ओ फ्रेंड्स, मिस्टेक हियर. प्लीज करेक्ट. मिनिमम बुक्स, हो मिनिमम बट क्वालिटी बुक्स. इथं आलं ते बुक्स पुढे आलं माझ्या लक्षात. मिनिमम बट क्वालिटी बुक्स. प्रत्येक वाक्य महत्वाचे पुरवायचे. मिनिमम बट क्वालिटी बुक्स, प्रत्येक शब्द महत्वाचा आहे. अँड मॅक्झिमम रिव्हिजन, इट्स ए फॉर्म्युला फॉर सक्सेस. कमीत कमी पुस्तक. मग तुम्ही म्हणाल 1-2च वापरले तर चालतात का सगळ्या विषयासाठी? तसं नाही. प्रत्येक विषयासाठी 1 किंवा 2 असे जेवढे विषय तुम्ही मोजा तेवढे पुस्तक तुम्हाला वापरावे लागतील. राईट. आता एक ज्वलंत प्रश्न, नोट्स काढायच्या, नोट्स काढायच्या का? यस यस, मी थेट इथे लिहिलं. मस्त. इथं पोरं खूपच नाराज होतं जेव्हा मी म्हणतो ना नोट्स काढा, पोरं खूपच नाराज. ऍटलिस्ट पोरांनो काही पुस्तकातून नोट्स नक्की काढा. लाईक बिपिन चंद्र सरांचं इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स, त्यांना पॉलिटी लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक, शिवाय तो भाग 2चा भाग. काही विषयाच्या नोट्स नक्की काढा. नक्की. जे अवघड वाटतं ते पहिले मैदानात घ्या. बघा नोट्स मस्ट. एकदाच घाम गाळावा लागतो, एकदाच. नोट्स मस्ट. शेवटी तुम्हाला पटो न पटो माझं काम आहे सांगण्याचं. मिनिमम बुक्स वापरा आणि त्या मिनिमम बुक्स मधून पहिले डायरेक्ट सिलेबस वाईज तुम्ही नोट्स काढल्या तरी चालते. पट 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 पट. खूप डिस्क्रिप्टिव्ह नका काढू आणि खूप वन लाइनर सुद्धा नका काढू. मध्यम मार्ग ठेवून नोट्स काढा. बघा बट नोट्स मस्ट. मिनिमम बट क्वालिटी बुक्स अँड मॅक्सिमम रिव्हिजन. नोट्स मस्ट. हा 4था भाग आपला असा आहे पोरांनो, तुम्हाला या 4था भाग फॉलो करण्यासाठी, दर्जेदार अभ्यास साहित्यातून अभ्यास करण्यासाठी साधारणतः 8 महिने ते 12 महिन्याचा वेळ लागतो. 8 महिने ते 12 महिन्याचा वेळ लागतो. मग बरेच जे उत्साही विद्यार्थी मित्र असतात त्यांना वाटतं मग एवढा वेळ. अरे वेळ तर द्यायलाच पाहिजे ना. चांगल्या गोष्टींसाठी वेळ लागतो, आपलं प्रसिद्ध वाक्य. चांगल्या गोष्टींसाठी वेळ लागतो, द्यायला पाहिजे.
8 महिने ते 1 वर्ष. जे जुने विद्यार्थी मित्र हा भाग बघतायत त्यांना मी इथे एक गोष्ट सांगू इच्छितो. तुम्हाला जे वाटतं ना की तुमचा एखादा विषय अवघड आहे, तो विषय तुम्हाला सतत धोका देतो, त्या विषयाचे एक पुस्तक पकडा, डायरेक्ट 20-25 दिवसाचा वेळ देऊन त्याच्यातून सिलेबस वाईज नोट्स काढा. बट नोट्स मस्ट. कम ऑन नेक्स्ट. हे बघा, शुभेच्छांच्या अगोदर एक महत्वाचा मुद्दा, याच्याविषयी मी काल बोललो होतो, परत एकदा थोडक्यात सांगतो. क्यू म्हणजे एखादा टॉपिक वाचण्याच्या अगोदर कोणता प्रश्न त्याच्यावर येऊन गेला. क्वेश्चन. संसद वाचताय, संसदेवर कोणते प्रश्न आले. आर स्टँड्स फॉर रीडिंग. पहिले संसदेवरचे प्रश्न पाहिले, नंतर संसद टॉपिक वाचला, परत प्रश्न पाहिले, लोक परत प्रश्न पाहिले, आणि मग जे प्रश्न तुम्हाला वाटते की तुमच्या रीडिंग मध्ये सुटले ते प्रश्न परत रीडिंग करून सर्च करायचे. दिस इज कॉल्ड QRQS मेथड. टॉपिक वाचायच्या अगोदर प्रश्न पाहायचे, परत टॉपिक वाचायचा, परत प्रश्न पाहायचे. तुम्हाला असं वाटतं की जे काही प्रश्न तुमच्या रीडिंग मध्ये सुटलेत ते प्रश्नाच्या अनुषंगाने परत टॉपिक वाचायचा. इज कॉल्ड QRQS मेथड. विषय समजून घेण्याला तर खूपच महत्व आहे. आणि फ्रेंड्स, तुम्हाला या मी खूप पोटतिडकीने सांगतो तुम्हाला, कालही एक वाक्य बोललो होतो काल परवाच्या सेशन मध्ये, एक तर अभ्यास करा नाही तर करू नका, पण मध्ये अडकू नका. अभ्यास करा नाही तर करू नका, पण मध्ये अडकू नका. याला वेळ द्यायला पाहिजे. पालकांनाही माझी अशी विनंती आहे, जे कोणी हे पाहतायत, पाल्यांकडून 5-6 महिन्यात वर्षभरात अपेक्षा नका बाळगू. अरे त्यांना स्वतःला सिद्ध करण्यासाठी वेळ तर द्या ना, 1-2 वर्षाचा. कारण या परीक्षेला ही जी चौथी अवस्था होती, या चौथ्या अवस्थेसाठी 8 महिने ते 12 महिने किमान वेळ लागतो. किमान वेळ लागतो, कारण याच्यात पुस्तकांचा अभ्यास करावा लागतो, विषय समजून घ्यावा लागतो, तो समजलेला विषय प्रश्नपत्रिकांना लिंक करावा लागतो. या गोष्टी का 2-4-5 महिन्यात होतात का? नाही. त्याच्यामुळे पालकांनाही अशी विनंती की विद्यार्थ्यांना वेळ द्यावा. राईट. ओके. हा तसा खूप महत्वाचा भाग होता फ्रेंड्स, खूपच महत्वाचा हा भाग होता. आता 1 मिनिट. नेहमीप्रमाणे तुम्हाला शुभेच्छा, पण परत जाता जाता खूप महत्वाचा भाग असल्यामुळे काही गोष्टी सांगतो. दर्जेदार पुस्तकांचा वापर मुद्देसूद सांगतो. 1, दर्जेदार पुस्तकांचा वापर नक्की करा, क्वालिटी बुक्स. 2, नोट्स नक्की काढा, नक्की काढा. खूप डिस्क्रिप्टिव्ह नाही, खूप ऑब्जेक्टिव्ह नाही, पण तुमच्या मनानं काढा, पण नोट्स नक्की काढा. 3, झालेला अभ्यास क्वेश्चन पेपरला सांगड घालण्याची सवय करा. झालेला अभ्यास क्वेश्चन पेपरला सांगड घालण्याची सवय करा. 4, या प्रक्रियेला, या चौथ्या पॉइंटला किमान 8 महिने ते 12 महिन्याचा वेळ द्या. 5, पालकांना विनंती, मुलांना अभ्यासासाठी वेळ द्या. उद्याच्या भागात परत एकदा भेटू. तोपर्यंत नमस्कार, ऑल द बेस्ट, बाय बाय.